आज आहे गौरई आणि बाप्पांचा घरामधला 7वा दिवस आणि आजच विसर्जन होणार आहे गौरई आणि बाप्पांचे तर संध्याकाळी विसर्जन होणार आहे, पण गौरींचे सकाळीच विसर्जन होणार आहे। तर त्यासाठी मी त्यांची ओटी वगैरे भरून घेतली आणि नंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं। आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा, मी अशी प्रार्थना वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर प्रार्थना वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी मग बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली। बाप्पांना सगळं घर वगैरे दाखवलं, त्याच्यानंतर निर्माल्य वगैरे घेतलं आणि जे काही वस्तू होत्या निर्माल्यामध्ये टाकायच्या त्याही घेतल्या। आणि त्याच्यानंतर बिल्डिंगमधल्या अजून 4 ते 5 जणांचे गणपती होते विसर्जनासाठी सोबत, तर ते सगळे एका टेम्पोमध्ये ठेवलं आणि मस्त असे जसे बाप्पा येण्याच्या खुशीमध्ये मस्त असे फटाके वगैरे जातानाही फटाके वाजवले, कारण असे वाटू नये की जाताना जड अंतकरण तर होतंय, पण ती खुशी तशीच राहावी पुढच्या वर्षीसाठी। त्याच्यानंतर मुलांनी बघा मस्त असे छान छान स्लोगन तयार केले होते आणि छान असे स्लोगन म्हणत होते आणि एवढी मुलं खुश होती ना बाप्पांच्या येण्यामुळे। आणि 7 दिवस एवढी त्यांनी मजा केली होती, खूप छान आणि घर भरल्यागत वाटत होते। तर हे बघा मुलं कसे असे छान असे मस्त घोषणा वगैरे देत होते बघा। तर ही घोषणा वगैरे देऊन झाल्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी जाऊनही आम्ही बाप्पांची एकदा आरती केली आणि शेवटची आरती होती ही ह्या वर्षीची। तर एवढा आनंद आणि दुःख होत होतं आणि हे बघा जड अंतकरणाने बाप्पांना निरोप दिला की ह्याच खुशीने पुढच्या वर्षीही तुम्ही घरी या। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल प्लीज